रविधा विधा विविधा सदा बैरवी. माणूस घडतो इथे, माणूस घडतो इथे, माणूस घडतो इथे, माणूस घडतो इथे. नव्या युगातील नवज्ञानाचा प्रकाश पडतो इथे, नव्या युगातील नवज्ञानाचा प्रकाश पडतो इथे. माणूस घडतो इथे, माणूस घडतो इथे, माणूस घडतो इथे, माणूस घडतो इथे. नमस्कार मित्रांनो, आपल्या रविधा चॅनलच्या या नवीन मुलाखतीमध्ये आज आपण भेटणार आहोत आपल्या श्री शिवाजी महाविद्यालय परभणीच्या भौतिकशास्त्र विभागाचे माजी प्राध्यापक आदरणीय गोविंदराव कात्नेश्वरकर सरांना. कात्नेश्वरकर सरांना त्यांचे सगळे विद्यार्थी आणि आम्ही सगळेजण त्यांचे सहकारी GGK या नावानं जास्त ओळखतो. आणि सर आपल्या महाविद्यालयाशी, या श्री शिवाजी कॉलेज परभणी या महाविद्यालयाशी जवळपास त्याच्या स्थापनेपासून संपर्कात आहेत, संबंधात आहेत. आणि सरांनी त्या महाविद्यालयाला खूप जवळून पाहिलेलं आहे, ते महाविद्यालय घडताना पाहिलेलं आहे. त्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांबरोबर सरांचा रॅपो अजूनही आहे. आणि या सगळ्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत या शिवाजी महाविद्यालयाच्या वाटचालीची सगळी ही गाथा सरांच्या तोंडून ऐकावी. कारण झालंय काय की शिवाजी महाविद्यालयाविषयी इतक्या जुन्या आठवणी सांगणारी माणसं आता हळूहळू दुरापास्त होत चाललेली आहेत. पण याचं कुठंतरी डॉक्युमेंटेशन असावं, या आठवणी कुठेतरी आपण जपून ठेवाव्यात. यासाठी माझी खूप इच्छा होती सरांशी गप्पा मारण्याची, आणि मी सरांना विनंती केली. आणि सर पुण्याहून योगायोगानं परभणीला आले होते, म्हणून मी सरांना इथं आमंत्रित केलं आणि सर आलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या या रविधा चॅनलमधल्या या नवीन मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये मी तुमचं फॉर्मली मनःपूर्वक स्वागत करतो. आणि आता आपण थोडंसं इन्फॉर्मल होऊ या बाबतीत. कारण शिवाजी महाविद्यालयामध्ये तुमच्यासोबत सुद्धा मी जवळपास 25 वर्ष काम केलं सर. आणि एका डिपार्टमेंटमध्ये काम करताना मी तुम्हालाही खूप जवळून पाहिलं. आणि तुमची त्या महाविद्यालयाबद्दल असलेली आस्था, त्या महाविद्यालयाबद्दल असलेलं तुमचं प्रेम हे क्षणोक्षणी जाणवत होतं. आणि या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून पुन्हा एकदा उलगडाव्यात, या सगळ्या ज्या आठवणी तुमच्याकडे आहेत या आमच्या सगळ्या श्रोत्यांना शिवाजी महाविद्यालयाचे जे माजी विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी आपण आज थोड्याशा या संदर्भात गप्पा मारणार आहोत. तर आपण सुरुवात अशी करावी असं मला वाटतं की शिवाजी महाविद्यालयाची स्थापना 61 साली झाली, 1961. होय. तर तुमचा आणि शिवाजी महाविद्यालयाचा संपर्क, पहिला संपर्क कधी आला? माझा पहिला संपर्क हा 1963 आला. त्या वर्षी माझी बहीण मोठी प्रेमलता इनामदार ही PUC सायन्सला ॲडमिशन घेण्यासाठी, तिचं जाण्याचा योग आला, तिचं ॲडमिशन घेण्यासाठी मीच गेलो होतो. आणि तिथपासून माझा या शिवाजी महाविद्यालयापासून संपर्क आहे. बरं. आणि तुम्ही त्या कॉलेजचे विद्यार्थीसुद्धा होतात? होय. म्हणजे तुम्ही विद्यार्थी म्हणून ते कॉलेज जवळून पाहिलं. होय. नंतर त्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून, शिक्षक म्हणून सुद्धा तुम्ही प्रदीर्घ काळ सेवा केली. आणि आता सुद्धा आमच्यासारख्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, भेटीगाठी घेण्यासाठी तुमचा कॉलेजशी संपर्क असतोच. तर या सगळ्या कालखंडाच्या संदर्भात विचार करताना सुरुवातीचा कालखंड कसा वाटतो तुम्हाला, कसा आठवतो? काही त्या संदर्भातल्या काही आठवणी आहेत का? जरूर जरूर. 1960 विनायकराव पाटील त्यावेळेस शासनामध्ये मंत्री होते. त्यांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी आणि उत्थानासाठी शैक्षणिक संस्था उभा केल्या. त्याचं पहिलं अपत्य हे देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद होतं. म्हणजे ती संस्था मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ या नावाची संस्था आहे. आणि त्या संस्थेच्या अंतर्गत देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद हे पहिलं. आणि नंतर देवगिरी महाविद्यालयाची स्थापना 60ची. आणि नंतर त्याचा काय म्हणते विस्तार होत होत मग बीडला बलभीम कॉलेज उघडलं, परभणीला शिवाजी कॉलेज उघडलं. बीडचं कॉलेज किती सालचं? 61च बहुधा, काही कल्पना नाही मला. बरोबर, मला वाटतं 61च. पण शिवाजी महाविद्यालय 61. आणि नंतर त्याचा विस्तार जो आहे, म्हणजे शिक्षण प्रसारक मंडळाचा विस्तार हा खूप मोठ्या प्रमाणात झाला.
आणि परभणीमध्ये फक्त एकच कॉलेज होतं, पण बाकी बीड, औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यामध्ये हायस्कूल्स होत्या. हं. महाविद्यालय नव्हते, पण हायस्कूल्स होत्या मशी प्रमंडळाच्या. मशी प्रमंडळाच्या. आणि नंतर हळूहळू महाविद्यालय खूप पुढे गेलं, म्हणजे मंडळ खूप पुढे गेलं. मग त्यांनी धारूरला, गंगापूरला, वैजापूरला, माजलगावला अशा वेगवेगळ्या ठिकाणी महाविद्यालय उघडले आणि सर्वच महाविद्यालयामध्ये मुलांनी शिक्षण घेऊन त्यांच्या त्या मार्गाने आणि प्रगती ही केली. जी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था आहे, हिचं मोठंच किंवा ब्रीदवाक्यच बहुजनांपर्यंत हो. शिक्षणाचा प्रसार करणं हे आहे. तुम्ही साधारण विद्यार्थी म्हणून आपल्या शिवाजी महाविद्यालयामध्ये कधी आला? विद्यार्थी म्हणून मी 1965ला BSc फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतली. बरं. आणि PUC त्याआधी होतं ते कुठं केलं मग? PUC माझ्यावेळेस नव्हतं, कारण त्यावेळेस बहुविध प्रशालेतर्फे मल्टीपर्पज हा कोर्स होता. बरं. जिथं PUCच्या हां, हां. इक्विव्हॅलंट 11वीचा कोर्स हा मल्टीपर्पजमध्ये घेण्यात आला. आणि त्याच्यानंतर आणि direct मल्टीपर्पज graduation नंतर आम्ही डायरेक्ट BSc फर्स्ट इयरला. BSc फर्स्ट. हां. त्यावेळी प्राचार्य कोण होते तुम्ही जेव्हा ऍडमिशन घेतली तेव्हा? मी घेतलं ॲडमिशन त्यावेळेस प्राचार्य रामदास डांगे होते. बरं. डांगे सर. हं. आणि मग रामदास डांगे सर आपल्या महाविद्यालयाच्या स्थापनेपासून प्राचार्य आहेत की ते? नाही, हां. रामदास डांगेच्या आधी RK नारके म्हणून होते, बरं. ते प्राचार्य 2 वर्ष. हां. आणि त्याच्या अगोदर खरी शिवाजी महाविद्यालयाची सुरुवात ही डॉक्टर उत्तमराव बाजीराव भोईटे सरांची आणि रमाकांत उमरीकर हं. या दोघांनी खऱ्या अर्थानं पहिलं पाऊल या कॅम्पसमध्ये म्हणा किंवा कॅम्पसमध्ये, किंवा आपण भूमिपूजनाला पहिली वीट ठेवतो म्हणतो ना, बरोबर आहे. तशा प्रकारचं या लोकांनी सुरुवात केली. म्हणजे तुम्ही 2 नावं फार महत्वाची घेतलीच, भोईटे सर आणि मामा उमरीकर. म्हणजे उमरीकर. आपण तर त्यांना मामा उमरीकर हो, हो, म्हणूनच हो, ओळखतो. हो. आणि अक्षरशः त्यांनी काय केलं तर त्यावेळेस चहाचे खोके येत होते, हं, हं. लिप्टनचे. हं, हं. त्या लिप्टनच्या खोक्याच्या त्या लाकडी पाट्यामधून त्यांनी टेबल खुर्च्या तयार केल्या. अरे बाप. आणि तिथून म्हणजे त्यांनी ही अगदी सुरुवातीची गोष्ट. सुरुवातीची गोष्ट. आणि हे मला माहीत हां, नव्हतं. हां. हे भोईटे सरांनी त्या हेमराज जैन यांच्या अमृत महोत्सवी निमित्त एक लेख लिहिला होता. बरं. त्या लेखामध्ये याचा संदर्भ आहे. आणि ही जी आता आपण ज्या महाविद्यालयातलं सध्याचं रूप जे पाहतो, तो 22 एकरचा जो परिसर आहे, तो तेव्हापासून त्याच ठिकाणी महाविद्यालय आहे का? त्याच ठिकाणी महाविद्यालय आहे, पण त्याच्या अगोदर खरी सुरुवात ही राजगोपालाचारी उद्यानामध्ये हां. DSPचा बंगला होता. तो मध्यभागी एक पिवळा बंगला हा होता. हा हां, हां. रामस्वामी म्हणून DSP होते. हां, हां. तो बंगला डिस्मेंटल झाला. तर तिथं स्वातंत्र्य सैनिकाचं स्मारक उभं केलं. तिथं त्यांचा बंगला मोठा होता आणि 5-6 मोठ्या खोल्या होत्या आणि मध्ये असं कंपाऊंड घालून बरीचशी मोठी जागा होती. त्या कॅम्पसमध्ये, त्या महाविद्यालयामध्ये खरी सुरुवात झाली. बरं. आणि समोरच्या बाजूला फक्त एक 4 खोल्या आणि 2 लॅब होत्या. तेव्हा तर तो सगळा परिसर गावाबाहेर असल्यासारखाच असेल. गावाबाहेर होतं. इथं जे लास्ट म्हणजे शेवटचं ठिकाण म्हणजे गावातून जाताना कोऑपरेटिव्ह बँक होती, सरकारी बँक, PDCC बँक. त्याच्यानंतर काहीही नव्हतं. PDCC बँकेनंतर निव्वळ नाला होता. हां. इकडून जायचं असेल तर त्या नाल्यावर दगडं होते, त्या दगडावर उड्या मारून जावं लागायचं. आणि तिकडून जायचं असेल तर मग वसमत वसमत रोड, रोड. तो एक रोड होता. आणि बसचं तिकडे जाणं येणं असल्यामुळे ती सुविधा होती. आणि तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण किती साली झालं मग? 68? 1969. 69ला. 69 नंतर तुम्ही PGला? मी औरंगाबादला मराठवाडा विद्यापीठात गेलो. मराठवाडा विद्यापीठ. आणि 72 तुमचं स्पेशलायझेशन काय होतं तेव्हा? माझं स्पेशल सॉलिड स्टेट फिजिक्स. फिजिक्स होतं. बरं. आणि मग ते 2 वर्ष विद्यापीठामध्ये तुमचं PG पूर्ण झालं. आणि म्हणजे 69, 71. आणि 71 सालीच तुम्ही शिवाजी महाविद्यालय? नाही, माझं 69-70 मध्ये 1 वर्ष अपयशामध्ये गेलो. हां. तिथे मी प्रॅक्टिकलमध्ये फेल झालो. बरं. थिअरी माझी पास झाली. आजकाल उलट होतं. पण त्यावेळेस 2 अटी होत्या. हां. एक तर सगळे विषय एकदाच काढायचे हां, हां.
आणि कमीत कमी 50% असतील तरच तुम्ही पास होतात. म्हणजे थर्ड क्लास नव्हता. बरोबर आहे. आणि 50 ते 60 सेकंड क्लास, 60च्या वर फर्स्ट क्लास. तर माझं त्या अपयशामुळे काय झालं की मी काही दिवस परभणीला येऊन नूतन महिला महाविद्यालयामध्ये सेवा दिली. पण ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं की इथं राहून माझं काही खरं नाही आहे, अभ्यास होत नाही आहे, मी परत गेलो आणि परत जोमाने मी अभ्यास सुरू केला आणि मग मात्र मी मागे वळून पाहिलं नाही. म्हणजे तुमचं 72 साली पूर्ण. 72 साली पूर्ण. तिथं तुम्हाला कोणते कोणते प्राध्यापक होते, शिक्षक म्हणजे त्या काळामध्ये विद्यापीठामध्ये फिजिक्सला? विद्यापीठामध्ये फार सुंदर शिक्षक होते. डॉक्टर बी लाड हे विभाग प्रमुख होते. डॉक्टर इडगी आणि मिसेस इडगी, दोघे नवरा बायको, ते होते स्पेक्ट्रोस्कोपीला. आणि राव A.S. राव आणि S.S. शहा हे सॉलिड स्टेट फिजिक्सला होते. आणि देसाई म्हणून प्राध्यापक होते न्यूक्लिअर फिजिक्स. तुमची बॅच किती जणांची असायची त्या काळी? फक्त 10-20 जणांची. 10 स्पेक्ट्रोस्कोपीला आणि 10 सॉलिड. दोनच ब्रांच होते. नंतर वाढत गेल्या त्या. पण मी असताना फक्त 20च मुलं होते. मग तुम्ही 72ला शिवाजी महाविद्यालयात आलात तर तेव्हा डांगे सर प्राचार्य होते? हो, डांगे सर 63 पासून होते. डांगे सर 63 पासून प्राचार्य. हो. आणि मग तुम्ही जेव्हा शिवाजी महाविद्यालयात आलात तेव्हा तुम्ही पहिले होता डिपार्टमेंटला, म्हणजे फिजिक्स डिपार्टमेंटला? नाही, मला शिकवलेले करंडे सर, सीताराम नामदेव करंडे, S.N. करंडे सर हे विभाग प्रमुख 63 पासून होते, ते पहिलेपासून. आणि मी आलो त्यावेळेस आमचे एक दोन्ही सर होते माळी म्हणून, ते नंतर जळगावला गेले. आणि एलगिरे म्हणून प्राध्यापक होते, ते एलगिरे आणि मी असे 2 प्राध्यापक होतो. आणि आबासाहेब देशपांडे हे डेसिग्नेशन माहीत नाही मला, पण डेमॉन्स्ट्रेटर होते, ते मुलांचे प्रॅक्टिकल घ्यायचे. आणि त्या कालखंडामध्ये साधारण ज्युनियर वेगळं, सिनियर वेगळं असं काही म्हणजे डिमार्केशन नव्हतं. सरळ PUC आणि 3 वर्षाचा डिग्री कोर्स. मग तो आर्ट्सचा असेल, सायन्सचा असेल, कॉमर्सचा असेल, सरळ 3 भाग. नवीन शैक्षणिक पद्धती ही 10+2 ही 75ला सुरू झाली. 75ला म्हणजे तुम्ही 72ला आले आणि 75ला. अच्छा, नवीन. आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये शिवाजी महाविद्यालयामध्ये या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये तुमचे कोणते कोणते सहकारी आठवतात तुम्हाला? म्हणजे तुम्ही 72ला लागल्यापासून समजा. मी 72 लागलो, माझ्या डिपार्टमेंटला एलगिरे आणि मी 2 जण. आणि करंडे सर? करंडे सर प्राचार्य म्हणून गेले होते माजलगावला. बरं. आणि माळी सर जळगावला गेले होते त्यांच्या कॉलेजमध्ये. बरं. त्याच्यामुळे त्या 2 जागा रिकाम्या झाल्या. आणि माझा योग चांगला की मला इथेच डांगे सरांनी, कारण डांगे सर मला चांगलं ओळखत होते. त्या काळामध्ये वैयक्तिक संपर्क असायचा ना विद्यार्थ्यांशी? हो. बरोबर. मग माझा सगळ्यांशी संपर्क होता. बॉटनीमध्ये सुंठनवरे होते, तालडे होते, आणि एक जोशी मॅडम होत्या. तालडे सर होते? हो. जोशी मॅडम म्हणजे ज्यांचं नाव वाईकर होतं, वाईकर, त्या होत्या. झुलॉजीला TG गुठ्ठे होते, RD देशपांडे होते, आणि महाजन होते. क्षीरसागर नंतर आले झुलॉजीला, हरिभाऊ क्षीरसागर. आणि मॅथमॅटिक्सला तर आमचे मेंटॉरच होते मोहन सर, आणि दुसरे नंबरवर होते संतपुरे. अच्छा, बी संतपुरे. आणि रत्नम सर इंग्रजी विभागामध्ये होते? रत्नम सर इंग्रजी विभाग. रत्नम सर केमिस्ट्री डिपार्टमेंटचं कसं होतं? जिंतूरकर म्हणून त्यांचे विभाग प्रमुख होते. खेडकर म्हणून नंबर 2वर होते. पेडगावकर LB लक्ष्मण बापू या पेडगावकर, ते 3ऱ्या नंबरवर होते. आणि नंतर माझ्यानंतर 1 वर्षांनी चिंबळकर म्हणून आले होते. चिंबळकर सर 72ची गोष्ट. म्हणजे साधारण 75 पर्यंत. नंतर मग हे सगळे होत गेलं. तुम्ही आल्यानंतर, आता तुम्ही जेव्हा जॉईन झाला तर नंतर 75मध्ये शिक्षण पद्धतीमध्ये 10+2 आलं, असे बरेच बदल होत गेले. ठळक बदल काय जाणवतात तुम्हाला शिवाजी महाविद्यालयामध्ये, की ते असे महत्त्वाचे टप्पे की ज्यामुळे शिवाजी महाविद्यालयाला त्याचं हे स्वरूप, आजचं स्वरूप प्राप्त झालं? त्याच्या आधी मला एक गोष्ट वाटते की मी 72-73 1 वर्ष माझे प्राध्यापकी झाल्यावर 73ला मला हायस्कूलच्या सर्व शिक्षकांना
शिकवण्याची 10+2साठी जिम्मेदारी माझ्यावर आली. आणि त्या कालखंडामध्ये माझे जे मल्टीपर्पज हायस्कूलला शिक्षक होते ते सर्व शिक्षक तुमच्या समोर बसलेले, माझ्या विद्यार्थी समोर होऊन बसलेले. बसलेले. त्याच्यामुळे एक प्रकारचं दडपण होतं. हां, हां. पण मी तो कोर्स करण्यामध्ये यशस्वी झालो. हां. आणि शेवटी सगळ्यांनीच अतिशय समाधानयुक्त त्यांचे मतं व्यक्त केले. त्यावेळेस 73च्या गुढीपाडव्याला हं. महाविद्यालय हे जुन्या जे राजगोपालाचारी उद्यानामध्ये होतं हां. ते शिफ्ट होऊन नवीन याच्यात. ही खूप महत्वाची माहिती सांगितली. 1973च्या गुढीपाडव्याला आपण या जुन्या नव्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगमध्ये. तेव्हा त्या बिल्डिंगचं स्वरूप कसं होतं? हे जे यू स्वरूप आहे ते तेव्हाही होतं तसंच? हां, त्याचं स्ट्रक्चर तेच हां. होतं, पण काही अर्धवट होतं, हां. काही पूर्ण झालं होतं. आणि टप्प्याटप्प्यानं तोही काळ डांगे सरांचाच, डांगे सरांच्या सर- काळखंडातच डांगे झालं सर- होतं ते. आणि इकडच्या बाजूला जी सगळी ही रांग आहे म्हणजे क्लासरूमची हां, जी गेल्याबरोबर आपल्याला लागते ती सुद्धा त्याच काळातली आहे? हो, ती सुद्धा त्याच काळातली. त्याच्यामध्ये कोपऱ्यामध्ये फिजिक्स लॅब होती हं. आणि एल टाईपमध्ये इकडे एका सेक्शनला बॉटनी होतं हं. आणि दुसऱ्या सेक्शनला झुलॉजी होतं. बरं. आणि लायब्ररी सुद्धा एकदम कोपऱ्यात होती ना ती? लायब्ररी काही दिवस त्या राजगोपालाचार्य जुनं महाविद्यालयाचा भाग होता, हां, हां. त्याच्यामध्ये अशी एक लांबलचक खोली होती, तिथंच होती. आणि लायब्ररीयन कोण होते आपले केमिस्ट्री पहिले? लॅबसुद्धा जुन्या बिल्डिंगमध्ये काही दिवस होती. आज जरी महाविद्यालय इकडे शिफ्ट झालं हो, असलं. बरोबर. ते कारण त्या लॅबमध्ये मी सुद्धा काम केलेलं आहे. हां. 80-81 मध्ये. नाही, मी तुम्हाला हे म्हणत होतो की आपल्या कॉलेजमध्ये लायब्ररियन कोण होते त्या काळात? लायब्ररियन बघा, सुरवसे म्हणून कोणीतरी होते. तुम्ही आलात तेव्हा? त्यांना मी आलो होतो नाही, मी विद्यार्थी असताना सुद्धा. बरं. हां. आणि त्यांना अशी काही आजच्यासारखी एमली वगैरे बीली वगैरे हा तेव्हा त्या कोर्स डिग्रीच नव्हती ती. डिग्रीच नव्हती. बरोबर. पण रारम बोराडे हे प्रतीची यश ग्रामीण कथालेखक हो, हो. हे लायब्ररीचे इन्चार्ज होते. बोराडे सर तेव्हा प्राध्यापक होते आपल्या? हो. आणि त्यांच्या देखरेखीखाली मी सुरवसे काम करत होते. बरं. हं. हां. एका 20x20च्या खोलीमध्ये सगळी लायब्ररी होती. आता केवढी लायब्ररी हो. आहे? आणि पहिली संख्या ही शिवाजी महाराजांची सायन्स आणि आर्ट्स मिळून फक्त 89 होती. बरं. त्या काळातली? हां. हं. नंतर ती वाढत वाढत इतकी वाढली की महाविद्यालय हे त्यावेळेस अनुदानित नव्हतं. बरं. हा एक टेक्निकल मुद्दा की त्यावेळेस मग पगार कशी व्हायची? सांगणार मी. अनुदानित महाविद्यालय नव्हतं, पण पुढे ते PUC आर्ट्सला ग्रामीण भागातले मुलं पुष्कळ यायचे. हं, हं. आणि 4 बॅचेस व्हायच्या, 100, 120 मुलांच्या. त्या सगळ्यांची EBC हे गव्हर्नमेंट देत होतं. अच्छा. हां, हां. त्याच्यामुळे त्याच्या मग त्या PUC आर्ट्सचेच नाही, सगळ्याच विद्यार्थी सायन्सचे, कॉमर्सचं नंतर आलं. हं. पण BSc फर्स्ट इयर, BA फर्स्ट इयर. कॉमर्स डिपार्टमेंट कधी सुरू झालं आपल्याकडे? मला आठवत नाही, पण बहुतेक ते 67ला सुरू झालं सर. बरं. नक्की साल माहीत नाही मला. बरं. 4-5 वर्षानंतर समजा, म्हणजे एस्टॅब्लिश नंतर. आणि त्या काळामध्ये कॉमर्स डिपार्टमेंटमध्ये कोण प्राध्यापक होते सुरुवातीला? कॉमर्सला सुरुवातीला उत्तमराव शिंदे आणि श्रीधरराव दाभाडकर सर होते. हां. हे दोघंच जण होते. नंतर हळूहळू कडू सर आले, गुजराती आले आणि नंतर विस्तार वाढत नंतर खूप मोठा विस्तार झाला. विस्तार नंतर ही सगळी मंडळी आता तुमच्या समोर म्हणा किंवा आमच्या समोर निवृत्त झाली. हो. नवीन मुलं आलेली हो, आहेत आता. हो. आता ती सुद्धा निवृत्त हो, होत हो, आहेत. हो. कारण 2-3 पिढ्या या महाविद्यालयानं आतापर्यंत बिलकुल, पाहिलेल्या आहेत. बिलकुल. या सगळ्या नंतर मग डांगे सरांच्या नंतर प्राचार्य कोण झाले? हां, इन्चार्ज प्राचार्य होते. ज्या दिवशी डांगे सरांनी प्राचार्यपदाचा हे दिला त्या दिवशी DB जिंतूरकर केमिस्ट्रीचे विभाग प्रमुख हो, हो. हे इन्चार्ज प्रिन्सिपल होते. बरं. ते जवळजवळ 77पर्यंत होते. नंतर म्हणजे 75 ते 77 2 वर्ष. हां. आणि नंतर बागल सर आले, हं. SB बागल. वसमतला प्राचार्य होते, पण त्यांनी इकडे इंटरव्ह्यू दिला असेल आणि त्यांचं सिलेक्शन झालं. बरं. बागल सर किती वर्ष होते? बागल सर इथे परभणीला साधारणपणे 77 ते 83. 83 पर्यंत होते. बरं. हो. आणि 83ला त्यांची बदली देवगिरी कॉलेज औरंगाबाद आणि देवगिरी कॉलेजचे प्राचार्य साहेबराव हनुमंतराव दांडेगावकर
हे परभणी. हो, बरोबर. कारण आम्ही जेव्हा 81-82ला होतो तेव्हा दांडेगावकर सर होतेच, म्हणजे त्या प्राचार्य होते की नाही ते मलाही आठवत नाही. नाही, ते प्राचार्य म्हणून झाले होते. हां. आत्ताच आपल्या बोलण्यामध्ये बोराडे सरांचा उल्लेख झाला. ती एक बॅच अशी होती की ती साहित्यिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या खूप संपन्न असलेले विद्यार्थी होते. तर त्यांची ते कोणती नावं आठवतात का तुम्हाला? म्हणजे त्या काळामध्ये आपले विद्यार्थी, म्हणजे जसं चौगुले सर आपले विद्यार्थी आहेत, तर त्या म्हणजे जाधव सर, सुरेश जाधव सर सुद्धा, तर त्यांनी म्हणजे काही जणांनी साहित्यामध्ये नाव केलं, काही जणांनी संगीत क्षेत्रामध्ये खूप नाव कमवलं. तर असे कोणते विद्यार्थी त्या काळात होते तुम्हाला आठवतं आणखी? फमू शिंदे होता. शिंदे सर जो पुढे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा एका वर्षी अध्यक्ष म्हणून होता. हो, तो फमू शिंदे परभणीच्या शिवाजी महाविद्यालयाचा विद्यार्थी. बोराडे सर आपले विद्यार्थी नाही, नारायण बोराडे. बोराडे सर नाही. बरं. आणि बोराडे सर मांडे सर होते. बरं. हे दोघं जण मराठी शिकवायचे. हां. आणि दोघे जण शिकवण्यामध्ये अतिशय उत्कृष्ट होते. नाही म्हणजे मांडे सर, त्या संदर्भात सुद्धा मला तुमच्याशी बोलायचं होतं की महाविद्यालय जे नावरूपाला येतात, किंवा आता आपण पाहतो 61 पासून आपल्या महाविद्यालयाची जी परंपरा आहे, तर ती इमारतीनं काही होत नाही सर, आणि जागेनंही काही होत नाही. त्याच्यामध्ये शिकवणारे जे माणसं असतात ते खूप तगडे असतात. तर त्या संदर्भामध्ये एकेका विषयामध्ये अतिशय प्रावीण्य असणारे आणि विद्यार्थ्यांशी संपर्क होऊन त्यांना योग्य ती माहिती देणार आपल्या महाविद्यालयातले कोणते कोणते प्राध्यापक होते तसे? तसं पाहिलं तर सगळेच होते, सायन्सचे असो की आर्ट्सचे असो. आर्ट्समध्ये कोण कोण होते? मांडे सर होते, डॉक्टर प्रभाकर मांडे. त्यांचं शिकवणं एवढं सुंदर असायचं की त्यांनी केशवसुताची स्फूर्ती कविता ही 3 महिने शिकवली. कारण पिरियड फक्त आठवड्यात 2 असायचे, आणि 2 पिरियडमध्ये एक रानंबोराने घेत होते, एक मांडे सर होते. त्याच्यामुळे त्यांचं ते एका तासात काहीच व्हायचं नाही. पण त्यांची एकदा समाधी लागली, मुलांची सुद्धा लागायची, इतके सुंदर शिकत होते. आणि रानंबोराने आम्हाला हरिनारायण आपटेचं पण लक्षात कोण घेतो हे नॉन-लेटर होतं, ते शिकत होते. आणि मी 72-73 प्राध्यापक असताना रानंबोरानेला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार द्यायचा, आणि त्या पुरस्कारामध्ये महाविद्यालयाने त्यांचा सत्कार आयोजित केला. त्या सत्कारामध्ये बापूसाहेब कालाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी इतकं घणाघाती भाषण केलं आणि बोराडेंची मुक्तकंठानं स्तुती केली. आणि सर, महाविद्यालय ही फक्त शैक्षणिक केंद्रच नसतात त्या शहरापुरती, तर ती सांस्कृतिक अभिसरणाची सुद्धा मोठी केंद्र असतात. तर मला असं जाणवतं की आपल्या महाविद्यालयानं साहित्यिक असो, संगीत असो, किंवा वक्तृत्वाच्या म्हणजे वक्त्यांच्या संदर्भात असो, तर खूप लोकांना आमंत्रित करून खूप लोक परभणीच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवले. तर त्यांची काही आठवणी आहे ना? कवी यशवंत, आई म्हणून कोणी आईचा मारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, हे कवी यशवंत एकदा गॅदरिंगला आले होते स्नेहसंमेलनाला. आणि त्यावेळेस स्नेहसंमेलन एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायचं, बरोबर, की ही जी जुनी बिल्डिंग होती, त्या बिल्डिंगच्या समोरचा जो परिसर होता, मोठा परिसर होता, त्या परिसरामध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी येतच होते, पण परभणीतले जाणकार त्याच्यामध्ये असलेले प्रचंड गर्दी व्हायची. आणि हे लोक एक नाटक बसवायचे दरवर्षी. हे कोण नाटक बसवणारे? कोण नाटक बसवणारे आता मराठीच्या बोराडेंनी बसवलं, हिंदीचं दूध सरांनी बसवलं, आणि ते गॅदरिंगमध्ये सादर व्हायचं. आणि इंग्रजीचं रत्नम सरनी बसलं. मठपती सरांचा सुद्धा नाटकाशी काहीतरी संपर्क होता. होय, मठपती हे कलाकाराची सगळे ड्रेसिंग जे म्हणतात ते करत होते. म्हणजे तसं पाहिलं तर त्यांना कार्यालयीन कामामध्ये होते ते, पण इंटरेस्ट म्हणून इंटरेस्ट होता. आणि मठपती खूप चांगलं काम करत होता, म्हणजे हे तर करत होता, त्याही कामामध्ये तो एक्सपर्ट होता. आणि त्याच्या अगोदर आम्ही म्हणजे लहान असताना आम्ही पाहिलेले की उदेश्वर मंडळामध्ये मठपती हा कार्यरत असायचा. बरं. आणि नंतर मग शिवाजी कॉलेजमध्ये. जसं आपण या म्हणजे टीचिंग स्टाफबद्दल बोलतोय, तसं आपण सुरुवातीला उमरीकर मामांचा उल्लेख केला, तर ऑफिस स्टाफमध्ये, कारण आपल्या महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये ऑफिसचा सुद्धा खूप महत्त्वाचा भाग असतो, तर त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रॉमिनंट नावं तुम्हाला आठवतात? हे उमरीकर एक आहेत, मठपती एक आहेत,
ज्ञानोबा मुंडे एक आहेत. पण हे सगळे म्हणजे आम्ही ज्ञानोबा मुंडे वगैरे सगळे आम्ही बरोबर होतो. बरोबर. ते बी एला होते, हां, मी BSc ला होतो. हां. त्याच्यानंतर ते नॉन टीचिंग स्टाफमध्ये जॉईन झाले. बरोबर. मग ते नॉन टीचिंगमध्ये 2 असायचे, एक क्लास 4 आणि क्लास 3. ते क्लास 4मध्ये ते गंगाधर हुडके म्हणजे आत्ताचा जो रामदास हुडके होता त्याचे वडील होते. हं. त्यांनी बिल्डिंगचं काम रामदास हुडके सुद्धा रिटायर झाले आता. हो हो. आणि रामदासच्या वडिलांनी हं. त्या महाविद्यालयाची जी नवीन इमारत आहे हं, हं. त्या सगळ्या इमारतीचं बांधकाम, ती निगराणी हे रामदासच्या वडिलांनी केलं. बरोबर. आणि मॅनेजमेंट अशी म्हणजे छान होती हां. शिवाजी महाविद्यालयाची की प्राध्यापक परभणीला इंटरव्ह्यू दिल्यानंतर सिलेक्ट झाल्यानंतर आमचे सेक्रेटरी होते अब्दुल रहमान खान, ते प्राध्यापकाला घरी बोलवायचे, हं. त्यांच्या हस्तेनं चौकशी करायची आणि तुमची काय व्यवस्था आहे हे विचारायचे. व्यवस्था नसेल तर तुम्ही माझ्याकडे राहू शकता बघा. हेही सांगायचे. हां, हां. आणि सूचना करायची की इथे इथं तुम्ही राहू शकता, ही खानावळी चांगली आहे. कारण त्यावेळेस खानावळीचा हातचा जसा हे आहे, हो, हो, तसं नव्हतं. हां, तसं नव्हतं. आणि सुरुवातीला कोणी जॉईन झाल्यानंतर घराची सोय नसते, सगळ्याच अडचणी असतात. त्याच्यामुळं मॅनेजमेंटचा प्रत्येक प्रतिनिधीच, आता मला नावं आठवत नाहीत, बरोबर. पण सर्वच जण सारखे. नाही, प्रदीर्घ काळ आपण पाहिलेलं आहे की रावसाहेब जामकर साहेबांच्या काळात सुद्धा हो. त्यांनी प्रदीर्घ हो, काळ हो, शिवाजी हो. महाविद्यालयाचं जामकर तर नेतृत्व खूप- केलेलं आहे. खूप- खूप त्यांचं सगळं दिवस. कुटुंबच हो, हो, नेतृत्व केलेलं आहे हो, त्या होय. महाविद्यालयात. आताही आता शिवाजी महाराजांचा जो अध्यक्ष आहे तो त्यांचा मुलगाच आहे, हेमंत जामकर. हेमंतराव जामकर. हो. हं. तर त्यांच्या काळामध्ये सुद्धा या सगळ्या आणि वेगवेगळे कोर्सेस आले, हो. वेगवेगळ्या प्रकारे बदल होत गेले. मला असं वाटतं की तुम्ही असताना आपल्याकडे कम्प्युटर हा एक नवीन ब्रँच आली. हो. तर कम्प्युटरच्या संदर्भात काय हालचाली झाल्या होत्या आणण्यासाठी समजा, म्हणजे कारण हा एक नवीन भाग होता ना हो. शिक्षण पद्धती. हो. जवळजवळ 88-89 पर्यंत हे ट्रेड होते. BSc फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, हो. BSc बॉटनी, झुऑलॉजी, केमिस्ट्री. 2 ग्रुप होते फक्त. हां. नंतर 87 का 88 मला साल आठवत नाही, इकडं फिजिक्सला जोडून एक इलेक्ट्रॉनिक्स नावाचा सब्जेक्ट सुरू झाला आणि तिकडं बॉटनीला मायक्रोबायोलॉजी सुरू झालं. हं. आणि 3 विषय घ्यायचे असतात, त्याच्यामुळे ते वेगवेगळे कॉम्बिनेशन करतो. हो, म्हणजे मग परम्युटेशन वाढली हो. त्याची. हां. तर अशा रीतीने नवीन एंट्री 88 झाली. पण तत्पूर्वी 85ला क्लास प्रोजेक्ट नावाची एक संकल्पना केंद्रातर्फे राबवण्यात आली. बरं. आणि क्लास म्हणजे CLASS, हां, हां. कम्प्युटर लिटरसी अँड इट्स अवेअरनेस स्टडीज इन स्कूल्स, In schools. असं त्याचं हे होतं. बरं. पण ते काही महाविद्यालयाला दिले होते, त्याच्यामध्ये आपल्या महाविद्यालयात दिलं. बरं. आणि त्याचा इन्चार्ज जवळजवळ 10 वर्ष मी होतो. आणि त्याच्या अंतर्गत जे आहे ते मुलांना काही बॅचेस करून शिकवायचं, कम्प्युटर कसं हँडल करायचं. म्हणजे आपल्या शिवाजी महाविद्यालयामध्ये कॉम्प्युटरची एंट्री या पद्धतीने झाली. एंट्री 85. सुरुवातीला काही ते म्हणजे फ्लॉपी डिस्क वगैरे हो, असायच्या त्या, हो, हो. आणि ते एक विशिष्ट डेडिकेटेड इन्स्ट्रुमेंट असायचे Yes, ते yes, पाहण्यासाठी. yes. आम्हाला 5 इन्स्ट्रुमेंट दिले होते त्यांनी. बरं. त्याच्यामुळे आम्ही 5×10ची एक बॅच एका वेळेस अशा किती सालची आठवड्यात गोष्ट? 85 साली. 85 बसायचे. बरं. ते जवळजवळ 95 पर्यंत मी चालवले. नंतर बदल होत गेले आणि वेगवेगळे लोक त्याचे इन्चार्ज झाले. हो, हो. हां. पण त्या काळामध्ये विद्यार्थ्यांना कम्प्युटरशी पहिल्यांदा अक्वेंटन्स हो, या acquaintance. पद्धतीनं आला. आणि मला वाटतं नंतर 90 मध्ये काहीतरी आपल्याकडे कम्प्युटर म्हणजे तशी हो. ग्रॅज्युएशन लेवलला सुरू Yes, झालं. yes, yes. म्हणजे नंतर पटवारी सर आले. हो, येस येस. नंतर मग काही दिवसानंतर पाठक पाठक सर आले, आले. पाठक. मग ते आता ते मोठं वेगळं असं पण डिपार्टमेंट. या क्लास प्रोजेक्टचे मी काय करत होतो, विद्यार्थ्यांना शिकवत होतो, पण काही माझे शिक्षक आणि काही स्नेही त्यांना सुद्धा बोलवत होतो मी. नवीन गोष्ट होती, सगळ्यांनाच कुतूहल होतं त्या सगळ्यात गोष्टीबद्दल. कुतूहल होतं ते. बरोबर आहे. आणि प्रत्येक वर्षी मी काय करत होतो, 2 प्रमुख पाहुण्यांना त्याचं उद्घाटन करायला बोलवत होतो. क्लास प्रोजेक्टच्या त्या ह्याच्या सगळ्या त्या वर्षीच्या तर कार्यक्रमाचं. त्याच्यामध्ये शिक्षणाधिकारी होते, आमचे सर होते, काही प्रमुख व्यक्ती होत्या. शिवाजी महाविद्यालयाचं हेही एक वैशिष्ट्य मी माझ्या ह्याच्यामध्ये पाहिलेलं आहे की शाळेशी आपला चांगला संपर्क असतो. होय. म्हणजे जे विद्यार्थी, शाळेचे विद्यार्थी होय, होय. आहेत, विज्ञान मंचाच्या रूपाने सुद्धा तुम्ही खूप दिवस विज्ञान बिलकुल मंचाचं काम बिलकुल. केलं. विद्यार्थ्यांचं काम खूप दिवस केलं. इन्चार्ज प्राध्यापक जगताप होते, हां. त्यांनी सुद्धा चांगलं काम केलं. तर त्याच्यामध्ये
एका शाळेतून 5च्या वर नाही, पण टोटल 30 जणं घ्यायचे आणि त्यांना लोकलच्या शनिवार रविवार त्यांना कॉलेजमध्ये एंट्री interaction. करायची. मग त्याच्यामध्ये त्यांना प्रॅक्टिकल दाखवायचे, लॅब दाखवायचे. लॅब दाखवायच्या, काही लेक्चर व्याख्यान असायचे आणि हे असं लोकलच्या. आणि खेडेगावच्या म्हणजे अदर दॅन परभणीच्या मुलांसाठी तेच पुन्हा एक आठवडा रेसिडेन्शियल रेसिडेन्शियल शिबिर असायचं. होतं. बरोबर, त्यांची सगळी व्यवस्था हां, महाविद्यालयात yes, असायची. yes. ती खूप मोठी गोष्ट होती. हो. त्याच्यामुळं रॅपो खूप असायचा रॅपो ना. खूप असायचा. आणि या सगळ्या गोष्टीसाठी प्राचार्यांनी सुद्धा खूप महत्वाची आणि भूमिका. प्राचार्य सर्वच प्राचार्य इतके म्हणजे ॲक्टिव्ह आणि चांगले होते हो. की कोणती नवीन गोष्ट आली की ते करंडे सर कधी प्राचार्य झाले करंडे सर म्हणजे परत येऊन? 71 ते 75 ते माजलगावला होते. हां 75ला परत आले ते. त्याच्यामुळे मग आमच्या डॉक्टर क्षीरसागर होते. त्याच्यामुळे आता एवढा सिनियर माणूस आला म्हणून करंडे पुन्हा हेड ऑफ द डिपार्टमेंट झाली. हां हां आणि साधारणपणे 75 नंतर खूप वर्षांनी त्यांनी म्हणजे जवळजवळ 87-88 त्यावेळेस प्राचार्य झाले ते. त्यावेळेस मॅनेजमेंटमध्ये थोडी रिफ्ट होती. हां त्याच्यामुळे रामराव लोणीकर खासदार ते मंडळाचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली करंडे सर प्राचार्य झाले. ते 97पर्यंत होते. सरांना खूप मोठी कालखंड मिळाला म्हणजे करंडे सरांना. करंडे सरांच्या काळामध्ये नवीन कोर्सही आले काही. आणि मला वाटतं PG आपल्या महाविद्यालयामध्ये जे सुरू झाले, PG 90ला सुरू झालं. म्हणजे सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये, केमिस्ट्रीमध्ये, नंतर आपल्या फिजिक्स डिपार्टमेंटला, तर ते करंडे सरांच्याच कालखंड. करंडे सर त्या काळात PGला होती का डिमांड? PGला खूप डिमांड होती त्यावेळेस. म्हणजे ज्यावेळेस PGला आम्ही सुरुवात केली त्यावेळेस विद्यापीठाने 30 कॅन्डिडेटची परवानगी दिली. 30च्या 30 कॅन्डिडेट फुल झाले. बरं. हे सतत 5-6 वर्षात होतं. त्याच्यामुळे शिवाजी महाविद्यालयामध्ये आम्ही कधी कल्पना केली नव्हती की या महाविद्यालयातून MSc फिजिक्स बाहेर पडतील. ते 5-6 वर्ष चांगले मुलं बाहेर. करंडे सरांच्या नंतर 2002 मध्ये करंडे सर 97ला रिटायर झाले. हां, आणि एप्रिल 97ला करंडे सर रिटायर झाले. आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर डॉक्टर ताळडे होते. ताडले सर ते इन्चार्ज होते. पण सर हो, इन्चार्ज नंतर काही डॉक्टर काळ- ताळडे इन्चार्ज, डॉक्टर खेडकर सर होते. डॉक्टर नव्हते ते, खेडकर सर कडू इन्चार्ज, सर होते काही दिवस. कडू सर इन्चार्ज, कडू सर इन्चार्ज. जटे सर काही दिवस इन्चार्ज, बोराडे सर आपल्याकडे फुल फ्लेज प्राचार्य म्हणून आले होते. रानम बोराडे. रारम बोराडे हो, सर. अच्छा. त्यांचाही एक कालखंड होता हो, 2-2.5 हो, वर्षांचा. हो. आणि नंतर मात्र 2002 मध्ये झटे सर झाले. जटे झटे एक सर. 2001ला 2001. मला आठवतं तुमची मैत्री अशी होती की तुम्ही जेव्हा जेव्हा झटे सरांना भेटायचे तेव्हा बॉस 2001 म्हणायचे. अगदी बरोबर. आणि बॉस 2001 म्हणण्याचा माझा असा हे होता की मी सर्वजणांचं ॲनालिसिस केलं होतं. हं, हं. आणि झटे इतकं कॉम्पिटंट मला त्यावेळेस माझ्या नजरेत बरोबर. कोणीच नव्हतं. बरोबर आहे. त्याच्यामुळं आणि त्याला आणि माझा जवळचा मित्र असल्यामुळे आणि आम्ही MScला सुद्धा रूममेट असल्यामुळे मी त्यांना अरे तरी बोलायचो. त्याच्यामुळे मी त्यांना बॉस 2001 म्हणतो. ते मला म्हणायचे अरे काही म्हणतोस का तू, पण मी म्हणलं बघतो होतं की नाही. हो. आणि ते खरंच झाले. आणि मला अजूनही आठवतं की तुम्ही त्यांना म्हणायचे की मी तुझ्या सहीनं रिटायर होईल. आणि ते खरं झालं अगदी. खरं झालं. तर हे असे पण- मैत्रीचे सुद्धा खूप प्रसंग आहेत शिवाजी पण त्या मला असं जाणवलं शिवाजी महाविद्यालय हे असं फक्त शैक्षणिक गोष्टी किंवा असं कोरडं नाहीये. फार सांस्कृतिक सुद्धा खूप- सांस्कृतिक दृष्ट्या खूप समृद्ध आहे. आणि आपले आपापसातले जे संबंध आहेत, जे कौटुंबिक संबंध आहेत, मैत्रीचे संबंध आहेत, जिव्हाळ्याचे संबंध आहेत, त्यामुळे सुद्धा एक वेगळं रूप येतं ना त्या सगळ्या. प्रश्न नाही. आणि ते तुमच्यासारखे जे तुमच्यासारख्याकडून आम्ही शिकलेलो आहे ही गोष्ट. हो. तुम्ही आणि क्षीरसागर सर ज्या पद्धतीनं डिपार्टमेंटमध्ये राहायचात, जी खेळीमेळीचं वातावरण होतं. सर क्षीरसागर सरांच्या संदर्भातली एखादी आठवण? क्षीरसागर सरचे माझा परिचय सुद्धा नव्हता. जून 73ला ते इंटरव्ह्यूमध्ये आले. हं. कारण एलगिरे जे आधीचे HOD होते त्यांचं विद्यार्थ्यांशी काही जमलं नाही हं. आणि थोडंसं प्रॉब्लेमॅटिक झालं. त्याच्यामुळे ते प्रोबेशन पिरियड त्यांचा 73मध्ये संपला आणि महाविद्यालयाने त्यांना नोटीस दिली की सर्व्हिसेस नॉट रिक्वायर्ड आणि जाहिरात दिली. त्या जाहिरातीमध्ये हे आधी
अमळनेरला होते. हं. इंटरव्ह्यू दिला आणि जून 73मध्ये ते इथे HOD म्हणून जॉईन झाले. शिवाजी महाविद्यालय. हां, तेव्हापासून आणि ते PhD होते. त्यावेळेस फिजिक्समध्ये PhD असणारे बोटावर मोजण्या इतके सुद्धा नव्हते. खरंच खरंच त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल अत्यंत असा आदर वगैरे आणि होते तसे होते. त्यांनी नुसतंच फिजिक्सचे हे जॉईन केलं नाही, फिजिक्सचे HOD म्हणून खेळीमेळीचं वातावरण करून क्रिकेट आणि टेबल टेनिस हो. हे अतिशय फेमस केलं. आणि 73ला मराठवाडा विकास आंदोलन सुरू असल्यामुळे महाविद्यालयामध्ये काही कामच नव्हतं. सगळे प्राध्यापक टेबल टेनिस रूम नाही तर क्रिकेट होतं. आणि सरांनी खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम हो, केलं. आणि त्यांनी सरांनी. खगोलशास्त्रामध्ये खगोलशास्त्र. त्यांनी जसं तुम्ही आता ही स्टुडिओ सेटअप केला तसं त्यांनी ते ॲस्ट्रॉनॉमीचं सगळं मटेरियल त्या हो, ते पोस्टरमध्ये प्रत्येक शाळेमध्ये जाऊन हे जाऊन प्रदर्शन जाऊन भरवायचे ना सर. जाऊन हो, आणि त्यांना तसा नादे होता. हो. आणि सरांना संपर्क होता सरांचा. आणि त्यामुळं काय होत होतं की शाळांच्या बरोबरचा संपर्क वाढत होता, शिक्षकांच्या बरोबरचा सुद्धा हो, संपर्क हो, वाढत हो. होता. सर खूप पॉप्युलर होते हो, त्या popular. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये बिलकुल म्हणा. बिलकुल popular. आणि ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिवाजी महाविद्यालयानं जी प्रगती केली तर त्यामध्ये या सगळ्या मंडळीचा खूप मोठा वाटा हातभार आहे. आहे, आणि हे सगळं करण्याच्या पाठीमागे तुमच्यासारखी जी ज्येष्ठ मंडळी आहेत, तर ही ज्येष्ठ मंडळी ज्या एकोप्यानं राहिली आणि ज्या एका ध्येयानं प्रेरित होऊन तुम्ही सगळ्यांनी काम केलं त्याची फळं आज आमच्या समोर आहेत असं आम्हाला वाटतं. हो हो आहे. आणि गोष्ट खरी आहे. झटे सरांच्या नंतर सुद्धा आता हा जो नवीन कालखंड हो, आहे, हो. झटे सरांच्या नंतर जाधव सर प्राचार्य हो, झाले. हो. तर त्यांच्या आता 10-12 वर्षाचा कालखंड झालेला आहे. कारण 2010 मध्ये जाधव सर प्राचार्य झाले. हो. मध्यंतरी के शेट्टी काही दिवस होते. के शेट्टी सर होते. इन्चार्ज होते. इन्चार्ज होते के आणि शेट्टी सर. नंतर मंडळातर्फे अपॉइंटमेंट व्हायचे म्हणून त्यांचा इंटरव्ह्यू तिथे झाला आणि माजलगावला ते जॉईन झाले. आणि जाधव सर. माजलगाव जाधव बी.यू. सर, जाधव सर. बी.यू. जाधव सर. आणि नाही झटे सर दोन झटे सर हा ते नंतर आधीची गोष्ट. हां. आणि मग हे नंतर झाले बी.यू. बी.यू. जाधव सर दोन नंतर झाले. बरोबर आहे. हां. आणि जाधव सरांच्या नंतर जे महाविद्यालयामध्ये जे बदल झाले तर त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही जरी आता निवृत्त झालेले असला तरी तुम्ही संपर्कात असता, आपल्या महाविद्यालयाला नेहमी डिपार्टमेंटला येत असता. तर या संदर्भामध्ये तुमचं काय रिडिंग आहे? महाविद्यालय आता कशा पद्धतीनं महाविद्यालय एकदम छान प्रगती करते. आणि त्याचा रिझल्ट दिसतोच आहे. नॅक्समध्ये तुम्हाला A++ मिळालेला आहे. तो एक फार मोठा स्ट्रॉंग पॉईंट आहे. बरोबर. आणि कॉलेज ऑफ एक्सलन्स, पोटॅन्शियल एक्सलन्स हो. हे सुद्धा महाविद्यालयात मिळालेलं आहे. त्याचं सर्व श्रेय या लोकांनी एकत्रित काम केलं त्याला जाते. सर आणखीन एक गोष्ट आधीच्या तुम्हाला थोडं- पहिल्या नॅक वेळेस आम्ही एकत्र होतो. हो. हां. हरिभाऊ क्षीरसागर तेव्हा क्षीरसागर, कोऑर्डिनेटर होते. yes. आणि ते पहिलं नॅक केलं हो, आपण. हो. तेव्हा झटे सर प्राचार्य होते. झटे सर. झटे सर प्राचार्य. सर या बोलण्यामध्ये उपप्राचार्यांचा उल्लेख झाला कारण के शेट्टी सर दीर्घकाळ उपप्राचार्य आहेत. पण आपल्या महाविद्यालयामध्ये जसं प्राचार्यांची एक उत्तम परंपरा आहे तशी उपप्राचार्य सुद्धा हो. खूप कॉम्पिटंट. आणि हो. कारण कसं होतं विद्यार्थ्यांचा सरळ संपर्क उपप्राचार्यांशी जास्त येतो. तर उपप्राचार्यांमध्ये तुम्हाला कोणती नावं ठळकपणे आठवतात? पहिले उपप्राचार्य डॉक्टर भोईटे सर. त्यांचा दरारा महाविद्यालयामध्ये होता आणि ते व्यक्तिमत्व तसंच होतं. बरोबर. ते आणि त्यांची पत्नी दोघे सोशलॉजी डिपार्टमेंटला होते आणि त्यांचं महाविद्यालयामध्ये जे योगदान आहे ते अतुलनीय आहे. जवळजवळ 13 वर्ष 61 म्हणजे जॉईन ते शिवाजी महाराज झाले. 73मध्ये ते मराठवाडा विद्यापीठामध्ये रीडर म्हणून सिलेक्ट झाले. त्यावेळेस ते लेक्चरर स्केल आणि रीडर आणि प्रोफेसर हो. हे असायचे. चार हां. तर ते रीडर म्हणून मराठवाडा विद्यापीठात जॉईन झाले. नंतर तर त्यांनी मागे पाहिलंच नाही. नंतर यशवंतराव चव्हाण विद्यापीठ नाशिक इथे त्यांचे व्हाईस चान्सलर झाले आणि भारतीय विद्यापीठ पुणे इथे ते व्हाईस चान्सलर झाले. म्हणजे आपल्या महाविद्यालयातून उपप्राचार्यापासून ते व्हाईस चान्सलर. यस. आणि आणखीन कोण उपप्राचार्य तुम्हाला मग ठळक? आता- चोपडे सरांचं तर नाव आहेच आहे. म्हणजे कोणाचं? चोपडे सर. चोपडे सर होते. त्याच्या आधी बायस होते. बायस सर. रत्नम सर होते 2 वर्ष. बरं. हां. रत्नम सरचा कालखंड चांगला राहिला. KR बायस होते.
प्रल्हाद बोराडे होते, गव्हाणे सर होते गव्हाणे सर नंतर आले. नंतर झाले. म्हणजे खूप उशिरा गव्हाणे सर. हां हां पण तेवढे सिनियर नव्हते ना, ते जुनियर होते. हां. तर या लोकांचा एन एस देशमुख होते, एन एस देशमुख सर होते, जाधव होते, सुरेश जाधव सर सुरेश होते. जाधव होते काही. हां. आणि ही सगळी मंडळी यांनी एक दिशा दिली ना दिली, महाविद्यालयाला. दिशा. आणि विद्यार्थ्यांशी यांचा रॅपो खूप छान असायचा. सर आता हे तर समजा महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेमध्ये या सगळ्या गोष्टी घडामोडी आणि त्याची तुम्ही खूप जुने साक्षीदार आहात म्हणून आपण याविषयी बोलतोय. पण याबरोबरच महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक चळवळी सुद्धा खूप झाल्या, म्हणजे साहित्य संमेलनं झाली आणि संगीत संमेलनं झाली. बरोबर आहे. तर या संदर्भातल्या 1-2 आठवडे आम्हाला सांगा. आता मी विद्यार्थी असताना 4 वर्ष 4 वेगवेगळे साहित्यिक आले. मंगेश पाडगावकर आले, कवी यशवंत आले. किती सालची गोष्ट सर? मी 65, 66, 67, 67, 67, 68, 68, 69. बरं. एका वर्षी कवी यशवंत आले, एका वर्षी वसंत बापट आले, बरं. एका वर्षी मंगेश पाडगावकर आले आणि एका वर्षी त्या तिघांचा त्या तिसरा कोण आहे, ते तिघंजण मराठी कवीचं हे करत होते, मंगेश पाडगावकर, वसंत बापट आणि मला हे आठवलं. ते आले होते. अच्छा. तर खूप चांगलं आहे म्हणजे त्यांनी. हां. आणि सुदैवानं म्हणा किंवा काय म्हणा, नशिबानं म्हणा, मी सगळ्यांच्या हस्ते पारितोषिक घेतलं वा. आणि त्यांच्या हातात हात मिळवला. हां. ते विद्यार्थी दशेमध्ये एवढ्या मोठ्या साहित्यिकाच्या हातात हात मिळवले ही फार आनंदाची गोष्ट असते. स्फूर्तिदायक गोष्ट असते ती. असते. खरंच आहे. आणि नंतर अखिल भारतीय संगीत संमेलन, हो. अखिल भारतीय मराठी म्हणजे साहित्य संमेलन, साहित्य मराठी संमेलन. संमेलन, हो. अखिल भारतीय नाट्य सुर्वे, संमेलन, नारायण सुर्वे अध्यक्ष हो होते हो त्याचे. नाट्य संमेलन, नाट्य संमेलन, लक्ष्मणराव देशपांडे अध्यक्ष हो, होते. हो. आणि काय ते म्हणजे कॅम्पस असा भारावून जायचा हो. एवढा म्हणजे मोठा. अख्खं परभणी शहर शिवाजी महाविद्यालयात उलटत होतं ना त्या काळामध्ये. खूप मोठी मेजवानी होती सगळ्यांच्या. हो. आणि मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला अखिल भारतीय अशोक वाजपेयी म्हणून होते, हो हो. प्रचिती यश हिंदी लेखक. हिंदी लेखक. त्यानं सांगितलं माझ्या आयुष्यामध्ये मी साहित्यासाठी इतका माम एकत्र आलेला पाहिला नाही म्हणजे. आणि हे पहिली वेळ आहे म्हणजे. जामकर साहेबांच्या तेव्हा दोन्ही संमेलनाचे स्वागताध्यक्ष हो, जामकर साहेब होते. जामकर साहेब. तर त्यांचं सुद्धा नेतृत्व नाही, जामकरांचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे आता अवर्णनीय आहे. खरंच, खूप खरंच, आहे, अगदी. दीर्घकाळ आहे. आणि त्यांचं म्हणणं होतं की आपल्या इकडला विद्यार्थी हा मागे नाही राहिला मागे नाही पाहिजे, राहिला ही पाहिजे. तळमळ असायची त्यांची. खरंच आहे. आणि त्यासाठी मग वेगवेगळ्या प्रकारे ते काम करत राहायचे हो, आणि सगळ्यांना हो, प्रवृत्त करायचे काम हो. करण्यासाठी. त्यामुळे नवीन नवीन कोर्सेस यायचे, नवीन नवीन अभ्यासक्रम सुरू व्हायचे. आता किल्लारीचा भूकंप झाला त्यावेळेस जामकर साहेबांनी सगळ्यांना मीटिंगमध्ये बोलावलं आणि आव्हान केलं, बघा की आपल्याच एका बंधूंना अडचण आलेली आहे, त्यावेळेस माझी इच्छा आहे की तुम्ही 2-2 दिवसाचा पगार द्यावा. तर सगळ्यांनी हो. अगदी सामाजिक बांधिलकी तर हो. बरोबर आहे. अशा बऱ्याच वेळेला हो, सुद्धा बऱ्याच आपल्या शिवाजी वेळेला. महाविद्यालय आपण कारण आज सुद्धा परभणी शहरामध्ये कुठं काही आपत्ती आली तर आपले NSSचे विद्यार्थी हो, हो, असतात, हो, NCCचे हो. विद्यार्थी असतात आणि हे प्रशासन सुद्धा हक्कानं शिवाजी हो महाविद्यालयाकडे हो पाहते. माझ्या एका मित्राच्या आईला ब्लड पाहिजे होतं, त्यांनी मला फोन केला, जमतं का? NCC ची परेड चालू होती. मी तिथे जाऊन नुसतं म्हणलं की अशी अडचण आली. 6 विद्यार्थी तयार झाले, ते गेले सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, घ्या म्हणजे आमचं रक्षण. म्हणजे ही एक अशी वेगळीच त्याची हे होती, नशा म्हणा किंवा काही म्हणा. आता आपण थोडंसं कन्क्लुजनकडे येऊ. कारण असं आहे की आता नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे सर हो. त्याची. आणि त्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये संपूर्ण शिक्षणाचा ढाचाच बदलून हो, जातो. ढाचा बदलून गेला. म्हणजे आपण ज्या पद्धतीमध्ये तुम्ही शिकवलं किंवा मी सुद्धा शिकलो आणि शिकवण्याचा प्रयत्न केला तर तो सगळा स्ट्रक्चर पूर्ण बदलून जाणार आहे. तर ह्या ज्या ट्रान्झिशनचा पिरियड आहे त्या ट्रान्झिशनच्या पिरियडमध्ये शैक्षणिक संस्था म्हणा, महाविद्यालय म्हणा, यांना खूप अडचणी येणार आहेत. आणि आपलं महाविद्यालय जे 61 सालापासून आत्तापर्यंत एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेच्या स्वरूपात उभं आहे परभणीच्या क्षेत्रामध्ये, तर हे महाविद्यालय या नवीन आव्हानाला कितपत सामोरं जाईल असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की कितपत सामोरं जाईल आता ते तर काळच ठरवेल. हो, ते तर आहे. पण आपल्याकडची पोटेन्शियल कशी आहे? असलेला जो प्राध्यापक वर्ग आहे हां, हां. तो या चॅलेंजला चांगलं
म्हणजे चांगल्या प्रकारे, हां. स्वीकारेल आणि नवीन एज्युकेशन पॉलिसी जे यशस्वी करून दाखवतील याची मला खात्री वाटते. बरोबर आहे, बरोबर. नाही नाही, आणि तुम्हालाच खात्री वाटणं यासाठी आवश्यक आहे की तुम्हाला ही सगळी परंपरा माहिती आहे. माहिती. आणि ही आम्ही जी ट्रान्झिशन पाहतोय ती आम्ही पहिली पाहतोय, पण असे बरेच स्थित्यंतर तुम्ही अनुभवलेले आहेत. पाहिजे. कारण कोसिप सारखी योजना होती हो, आपल्या हो, महाविद्यालयामध्ये. हो. असे अनेक योजना आल्या. कोसिपच्या अंडरच मी एम.फिल झालो. बरं. आणि कोसिपच्या अंडर पुष्कळ PhD झाले, हो. एम.फिल झाले. आणि सुंदर योजना होती ती, की कार्यरत असणाऱ्या प्राध्यापकाला इन पुढील सर्व्हिस करता यायचं. आणि त्याच्यावेळी जो कोणी येईल त्याचा संपूर्ण पगार UGC देत होती. बरोबर. त्याच्यामुळे ती योजना राबवण्यामध्ये महाविद्यालयाला काही अडचण येत नव्हती. पण आता माहिती नाही, अनुदानामध्ये जरा वारंवार कपात व्हायली, त्या दृष्टिकोनातून आर्थिक अडचण महाविद्यालय वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. सर, आता तुम्ही पुण्याला स्थायिक झालेला आहात, म्हणजे तुमची मुलं सगळी पुण्याला आहेत आणि त्यामुळे तुम्ही परभणीशी जरी संपर्कात असले तरी येणं जाणं पुण्याला असतं. तुमचे खूप विद्यार्थी महाराष्ट्रात, भारतात आहेत ज्यांना तुम्ही घडवलंय आणि जे आज सुद्धा फिजिक्स म्हटल्यानंतर जीजीके सर म्हणून असं नाव काढतात. तर असे काही विद्यार्थी भेटतात, असे प्रॉमिनंट कोणते विद्यार्थी आठवतात? आमच्या SRT विद्यापीठात संगीता आयस्कर आहे, ती केमिस्ट्रीची रीडर होती, असिस्टंट प्रोफेसर होती, प्रोफेसर झाली आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये तिचे शोधनिबंध येतात. आणि फॅकल्टी डीन म्हणून ती काही दिवस होती. तुमची विद्यार्थी? हो, तुमची विद्यार्थी संगीता आयस्कर. नंतर आपला शंकरशन कराडेनं तर पूर्ण महाराष्ट्र गाजवलेला आहे. बरोबर. त्याला काही चॅलेंजच नाही आहे. तोही आमचा BScचा विद्यार्थी आहे. नंतर आमचा संजू पेडगावकर आहे, त्याला महाराष्ट्र शासनाचं आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. गिरीश डावरे आहे, तो पुण्याला चांगलं काम करतो. म्हणजे डिव्होशन ज्याला म्हणतात, या डिव्होशनचे हे सगळे 4-5 विद्यार्थी. आणि ही खूप समाधानाची गोष्ट असते कुठल्याही शिक्षकासाठी. आणि परदेशामध्ये सुद्धा विद्यार्थी आहेत. बरोबर. एकदा शिंदे नावाचा विद्यार्थी मला भेटला. मी माझ्या विस्मरणातून थोडा बाजूला झाला होता, पण त्याने येऊन मला रिमाइंड केलं. मी कुठं असतो तू? तर म्हणलं ब्राझीलमध्ये असतो. आणि सर तुम्हाला सांगतो म्हणला, माझी जी खोली, माझे घर आहे ते समुद्रकिनारी आहे म्हणला. आणि मी त्या समुद्रकिनाऱ्याच्या वाऱ्याचा मनसोक्त उपभोग घेत असतो. किती प्रगती केली. बरोबर. दुसरा तो आमच्या मोहाळे म्हणून आहे, तो मोहाळे ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाला. असे पुष्कळ विद्यार्थी. आणि हे सगळे विद्यार्थी अजूनही तुमच्या संपर्कात आहेत. कारण मला सुद्धा विद्यार्थी जेव्हा भेटतात तेव्हा क्षीरसागर सरांची, तुमची नेहमी आठवण काढतात. सर कसे आहेत, कुठे आहेत सध्या. तर हा ऋणानुबंध तुम्ही निर्माण केला आहे तुमच्यासारख्या सगळ्या प्राध्यापकांनी आपल्या महाविद्यालयामध्ये. आणि मला असं वाटतं की हा ऋणानुबंध, हे विद्यार्थ्यांशी असलेला संपर्क, हीच खरी आपल्या महाविद्यालयाची पुण्याई आहे, ती आपली पुंजी आहे. माझी खरी संपत्ती आपली, तुमची आणि महाविद्यालयाची सुद्धा हीच आहे. सर, या निमित्तानं शिवाजी महाविद्यालयाबद्दलच्या खूप आठवणींना उजाळा मिळाला. खरं तर हा खूप थोडा वेळ आहे. तुमच्याकडे एवढ्या आठवणी आहेत शिवाजी महाविद्यालयाच्या, तर त्या सगळ्याच आठवणी आपण इथं या श्रोत्यांच्या समोर मांडू नाही शकलो. पण तरीसुद्धा मला खूप बरं वाटलं आज या निमित्तानं तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात. आणि मित्रांनो, तुम्ही जर शिवाजी महाविद्यालयाशी कोणत्याही प्रकारे संबंधित असाल तर अवश्य या मुलाखतीतून त्या सगळ्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा द्या. आणि त्या जुन्या, त्याला आपण नॉस्टेल्जिया म्हणतो, त्या नॉस्टेल्जियामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला जाता येईल. मी पुन्हा एकदा आदरणीय कात्नेश्वरकर सरांचे मनःपूर्वक आभार मानतो की त्यांनी आपल्यासाठी वेळ दिला. सर, खूप खूप धन्यवाद. नमस्कार. रविधा विधा विविधा सदा by Ravi.